नमस्कार मंडळी. तर आम्ही आता चाललोय नर्मदा परिक्रमेसाठी आणि आता कळव्यावरून आम्ही बांद्रा टर्मिनसला जायला निघतोय. तर ही जर्नी तुम्हाला या व्हिडिओमधून मी एक्सप्लेन करत राहीन, तर हा व्हिडिओ नक्की बघत राहा. नर्मदे हर. आता आम्ही ठाण्यावरून निघालो आहोत बांद्रा टर्मिनस येथे आणि 11 वाजता स्वराज एक्सप्रेस म्हणून आहे, तर तिथून आम्ही वडोदऱ्याला जाणार आहोत. आणि आता वाजलेत अंदाजे 9:30, तर 10:30 पर्यंत आम्ही बांद्र्याला पोहोचतो आहोत. ऍक्च्युली पहिल्यांदा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ मला थोडा मोठा करायचा होता, परंतु झालं असं की आम्हाला उबर मिळेपर्यंत थोडं लेट झालं आणि आम्हाला 2 उबर कराव्या लागल्या, 2 कार कराव्या लागल्या बेसिकली, आणि त्याच्यामध्ये वेळ फार गेला आणि त्यामुळे मला इंट्रोडक्शन व्हिडिओ व्यवस्थित नाही करता आला. तर आता आम्ही चाललो आहोत उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेला, जी गुजरातमध्ये तिलकवाडा आहे तिथून सुरू होते. विस्तृत माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देतच राहील, परंतु जी उत्तरवाहिनी परिक्रमा आहे ती 21 किलोमीटरची आहे आणि ती आता आम्ही पायी करणार आहोत. आम्ही फायनली पोहोचलो इथे बांद्रा टर्मिनसला आणि इथून आता 11 वाजताची ट्रेन आहे आणि या ट्रेनने आता जाणार आहोत वडोदरा येथे. तर मी आता एका सदस्याची ओळख करून देतो तुम्हाला आमच्या ट्रिप मधल्या. शेवडे सर, त्यानंतर हा शौरीन देसाई, सावनी, मराठी सर, स्मिता शेवडे, नलावडे मॅडम आणि फायनली डॉक्टर संजीव देसाई. तर असा आमचा ग्रुप आहे आणि आम्ही आता उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेला चाललोय. काल बरेचसे अजून 2 मेंबर आहेत जे यायचे आहेत, जे बोरिवलीला चढणार आहेत. साक्षात दत्तगुरू येणार आहेत. हॅलो, मी शौरीन देसाई. मी फर्स्ट टाइम जातोय गुजरातला आणि लहान असताना ट्रेनने फिरलोय, त्याच्यामुळे ट्रेनमधनं आत्ता तसं पहिल्यांदाच जातोय असं मला वाटतंय. सो छान एक्सपिरियन्स आहे. न्यू मेंबर हॅज बीन ऍडेड, दत्तगुरू. दुपारचं जेवण सुरू आहे. येस, पुरणपोळी मेड बाय नलावडे मॅडम आणि हे आम्ही हॉटेलमधून मागवलेलं विथ दिस साजूक तूप. येस, खूप सुंदर आहे. थोड्या वेळाने स्वर लावतो. नाही, लावा स्वर लावा. इकडे आमच्या रौप्यपदक मानकरी आहेत. चला सुरू करा. आता जरा थांबलाय. तो एक तसा कुलकर्णी. सगळे कुलकर्णी असेच असतात की काय तुम्ही? कुळ काय आणि कुल काय? 2:30 वाजता चला उभे राहा चला. अरे जरा थांब. त्या दिवशी आम्ही पुण्यात जात होतो ना, तर हे बसले होते, ह्यांची जागा सीट वेगळी होती. सगळे झोपले हो शिवशाहीमध्ये, एसी आणि असं सगळे शांतता. गुरुजींना कसला ऊत आला, जोरजोरात ताना गायला लागले. सगळी लोक उठून बघताय, त्यांचं भानच नाही. ह्यांना शेवटी मी फोन केला, अशी बाजूला बसले मी, ह्यांचं लक्षच नाही ना. फोन केला, म्हटलं गुरुजी जरा ताना हळू, लोक बघतायत सगळी. 9:30 सगळे. पण त्यावेळी जेवला नव्हतात का? प्रवास होता ना, जास्त जेवलो नव्हतो. काय पण आता प्रवासच आहे, ट्रेन कमीच जेवलात. बस मधला ते पण सांगतात. भरपूर जेवण झालेलं आहे आणि आता थोडी वामकुक्षी घ्यायचा विचार करत होतो, पण 2च स्टेशन राहिलेत. म्हणजे आता सुरतेला आम्ही जेवण आटोपलं आमचं आणि त्यापुढे आता भरूच स्टेशन आहे आणि भरूचला आम्हाला नर्मदेचं दर्शन होणार आहे आणि भरूचच्या पुढचं स्टेशन आहे बडोदा, म्हणजेच वडोदरा. सो वडोदऱ्याला आम्ही 4-4:15 पर्यंत पोहोचू आणि त्यानंतर तिथून कॅब करून 2 कॅब लागतील, कारण आम्ही 10 जण आहोत. सो ते कॅब करून आम्ही तिलकवाड्याला जाऊ. अंदाजे अंतर हे 1 तासाचं आहे.
मंडळी नमस्कार. आता आम्ही वडोदरा स्टेशनवर उतरलो. एक बऱ्याच ठिकाणी बघत होतो की ट्रान्सपोर्ट सुविधा काय आहे का, पण नाही. इथून आम्हाला फक्त कॅब करावी लागली. इथून अंदाजे 1-1.5 तासाचा प्रवास आहे आणि आम्ही बऱ्याच GSRTC बघितली स्टेट बसेस, पण ती अशी आम्हाला श्युअरिटी मिळाली नाही की ती बस असेल. तर त्यामुळे इथे आम्ही कॅब केला. तर कॅब आम्हाला 1800 रुपये एक कॅब अशी मिळाली आहे. सो आम्ही 10 जणांचं 2 कॅब केल्या आहेत आणि इथून आम्ही तिलकवाड्याला आता चाललो आहे. आता आपण तिलकवाड्यात पोहोचलो आहोत आणि हा तिलकवाडा शहरातला एंट्रीचाच रस्ता आहे. जरा रस्ता ठीकठाक आहे. तर आता समोर हे जे गेट दिसतंय इथून आपण आतमध्ये जाणार आहोत आणि इथेच वासुदेव कुटीर आश्रम आहे. हा जरा रस्ता थोडा ठीकठाक असल्याने इथे पार्किंग एरिया आहे चांगला, परंतु हा हे तिलकवाडा पोलीस स्टेशन आहे आणि इथे समोरच जे दिसतंय ते वासुदेव कुटीर आश्रम आहे आणि समोर आमची जी दुसरी गाडी आहे ती दिसते. दत्तगुरु केळकर उभे आहेत. श्री गुरुदेव दत्त. आता आम्ही पोहोचलो आहोत तिलकवाड्याला वासुदेव कुटीर आश्रम येथे आणि खूप सुंदर असा परिसर आहे. छान गाव आहे इथे आणि आता नर्मदेच्या किनारी आम्ही पोहोचलो आहोत. सो आता आश्रमामध्ये जाऊन तिथे राहण्याची व्यवस्था काय कशी होते ते बघणार आहोत आणि त्यानंतर सगळं सामान व्यवस्थित लावल्यानंतर जरा नर्मदेच्या किनारी जाऊन थोडं जरा फिरणार आहोत, परिसर बघणार आहोत आणि उद्याचं प्लॅनिंग करणार आहोत. गावत गंगा शंकर देवत रेवा शंकर तुम भव मेटंती ओम जय जगदानंदी मयजी कंचन थाल विराजत अगर कपूर बाती ओ मैया अगर कपूर बाती अमर कंठ में विराजत घाटन घाट पूजावत कोटि रतन ज्योति ओम जय जगदानंदी मैया जी की आरती आरती जो कोई जन गावे कहत शिवानंद स्वामी जपत हरिहर स्वामी मनवांछित फल पावे ओम जय जगदानंदी ओम जय जगदानंदी मैया जय आनंद कंदी ब्रह्मा हरिहर शंकर देवा शिव हरि शंकर रुद्री पालंती ओम जय जगदानंदी वसंतं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. पुंडरीका मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नारायणी नमोस्तुते नारायणी नमो नर्मदा माता की जय नर्मदे नर्मदे नर्मदे.
नर्मदा माता की नर्मदे हर. आम्ही 6:30 वाजता ज्यावेळी वासुदेव कुटीर आश्रमामध्ये पोहोचलो त्यावेळी आम्ही तिथे चौकशी केली की राहण्यासाठी जागा आहेत का अवेलेबल. तर आश्रम आणि रामेश्वर महादेव मंदिर आणि मारुती मंदिर असं 3 मंदिरं तिथेच आहेत. तर त्या 3ही मंदिरात जागा भरलेली पूर्ण. आणि त्याच्या बाहेरसुद्धा जिथे जागा होती तिथेसुद्धा जिथे ज्या 100-150 लोकांना राहण्यासाठी जागा होती तीही जागा पूर्ण भरलेली होती. आणि त्यामुळे आम्ही ॲक्च्युली थोडं टेन्शनमध्ये होतो की आता काय होईल. आणि म्हणजे ते म्हणाले की त्यांनी नाव लिहून घेतलं परंतु ते म्हणाले की 10 वाजेपर्यंत तुम्हाला आम्ही सांगतो की 10-11 वाजेपर्यंत. तोपर्यंत आम्ही सगळ्या बॅग्स आणि होत्या जवळजवळ 14-15 बॅग्स होत्या. त्यामुळे आम्ही असा विचार केला की आता बघूया वेटिंग लिस्ट करूया. तेवढ्यात आम्हाला एक व्यक्ती भेटले आणि ते म्हणाले की आमच्या घरी पहिल्या मजल्यावर आम्ही तुम्हाला एक 2-3 रूम आहेत तिथे तुमची राहण्याची व्यवस्था करतो तर बघायला या. तर आम्ही रूम बघायला आलो आणि आम्हाला आवडली. आणि नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना असते की इथे जास्त सोयीसुविधा नसतात परिक्रमेमध्ये. त्यामुळे तुमच्या सगळ्या सुखसोयींचा त्याग करून तुम्ही परिक्रमा करायची असते. त्यामुळे जिथे मिळेल जिथे तुम्हाला राहायला मिळेल तिथे आनंदाने आणि जो काही भाव असेल तो आध्यात्मिक ठेवून तिथे राहावं ही अपेक्षा असते. तर अशीच आम्हाला जागा खूप चांगली मिळाली. आणि इथे बाहेर आता मी इथे या रूमच्या बाहेर आतमध्ये तुम्हाला दाखवेनच. तर इथे बँक ऑफ बडोदाच्याच समोर ते व्यक्ती राहतात. तर त्यांनी आम्हाला राहायला जागा दिली आणि व्यवस्थित गिरीश त्यांचं नाव. आणि त्यांनी व्यवस्थित खोली वगैरे पुसून आणि त्यांनी खूप छान आमचा पाहुणचार केला. सो थँक्यू सो मच. इथेच तुम्हाला जो पोलीस स्टेशनचा रोड आहे तिथेच बँक ऑफ बडोदा आहे लेफ्ट साईडला. त्याच्या समोरच अगदी त्यांचं घर आहे. आणि इथूनच त्यांच्या घराच्या समोरूनच नर्मदा परिक्रमेचा मार्ग सुरू होतो. तर आम्हाला एका रात्रीसाठीच पाहिजे होतं. त्यामुळे आम्ही आता इथे थांबण्याचा विचार केला. आणि त्यांनी आम्हाला मूल्य पण ऐच्छिक सांगितलं. तर अशी माणसं भेटतात तुम्हाला परिक्रमेमध्ये. जर तुमचा भाव मनापासून असेल आणि तुम्हाला नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा ही आतून असेल तर तुम्हाला नक्की अशा व्यक्ती नर्मदा मैया तुमच्या आयुष्यात तुमच्या परिक्रमेच्या दरम्यान आणून देते. तर त्याचा तुम्ही व्यवस्थित उपयोग करून घेऊन छान पद्धतीने ही परिक्रमा करावी अशीच इच्छा असते. तर आता आम्ही 7:30 वाजता संकल्प करणार आहोत. आणि 7:30 वाजलेत पण एक 10 मिनटं मी म्हटलं व्हिडिओ करूयात आणि मग जाऊयात. सगळे तयार झालेत फ्रेश होऊन. तर आम्ही 7:30 वाजता संकल्प करणार आहोत. आणि त्यानंतर 8 वाजता इथे जेवण सुरू होतं. महाप्रसाद असतो, फ्री असतो, निःशुल्क असतो. इथे राहण्याची सुविधासुद्धा निःशुल्क आहे वासुदेव कुटीर आश्रमामध्ये. परंतु इथे पूर्ण चैत्रामध्ये तुम्हाला गर्दी असते फार. सो मी श्युअरिटी देऊ शकत नाही की तुम्हाला इथे जागा मिळेलच. त्यामुळे शेवटी आत्ता सुट्ट्या पण आहेत लागोपाठ 3-4 दिवस. त्यामुळे गर्दी प्रचंड आहे. आणि आत्ता नर्मदा मैयाची आरती झाली जी मी तुम्हाला दाखवली. 7 वाजता आरती होते. आणि ती आरती झाल्यानंतर आम्ही इथे रूममध्ये सगळं सामान ठेवलं, फ्रेश झालो. आणि आता संकल्प करून जेवून थोडं रेस्ट घेणार आहोत. आणि 2 वाजता पहाटे आंघोळ करून उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेला सुरुवात करणार आहोत. सो ही रूम आम्हाला मिळाली आहे. इथे त्यांनी कूलर पण आम्हाला एक लावून दिला आहे. आणि इथे 2 बेड्स आहेत. बाहेर एक बेड आहे. बाहेर खूप थंड आहे वातावरण. इथे गरमी आहे ॲज युजल. आणि हा जो मेन रोड आहे समोरच पोलीस स्टेशन आहे. आणि इथेही समोर बँक ऑफ बडोदा आहे. सो आम्ही आता ज्यांच्याकडे राहिलो आहोत ना तर त्यांच्या इथे हा कासव आहे. आणि याचं नाव काय आहे? हरशिव. ओके 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 ओके. आणि खूप सुंदर आहे. आणि नर्मदेला पूर आलेला आणि त्यावेळी त्यांना हा कासव इथे मिळालेला. खूप सुंदर आहे बघा. येस, नर्मदे हर. खूप सुंदर स्ट्रक्चर आहे. वा 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 वा. छान. तो आता खातोय
तर आता आपण त्याला खायला देऊयात, कारण तो घाबरलाय, सगळी माणसं आली तिकडे. त्यामुळे वासुदेव कुटीर आश्रम. मंडप घातलेला आहे आणि त्या मंडपामध्येही लोकांची सोय केली आणि हा मंडपसुद्धा भरलेला आम्ही जेव्हा आलेलो, त्यामुळे आम्ही थोडं टेन्शनमध्ये होतो की काय करावं. पण मिळाली आहे खोली, त्यामुळे आता इथे नाही राहायचं. पण मी तुम्हाला दाखवलं की असा मंडपही असतो की ज्याच्याखाली तुमची राहण्याची सोय होते. तिथे गाद्या टाकलेल्या असतात, बाकीचं तुमच्या सामानाची जबाबदारी सगळी तुमच्यावर असते. तर हा वासुदेव कुटीर आश्रमाचा असा एक सुंदर परिसर आहे.